गेल्या 5 वर्षांपासून विना महापौर असलेल्या महापालिकांना आता पुढच्या 125 दिवसांमध्ये महापौर मिळणार आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 29 महापालिकांना गेल्या काही वर्षांपासून ना महापौर आहे ना नगरसेवक आहेत। महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात आहे। आता मात्र कोर्टाने फार वेळ न दवडता येत्या 31 जानेवारीच्या आधी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम उरकून टाकण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे संभाजीनगर, नवी मुंबई महापालिकांमध्ये 2015 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर आता थेट 10 वर्षांनंतर महापालिका निवडणूक होणार आहे। ग्राफिक्सवर एकदा आपण ही सगळी माहिती पाहूया। तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर या महापालिकांची निवडणूक होणार आहे। वसई, विरार, उल्हासनगर, पनवेल, पुणे या महानगरपालिका सुद्धा निवडणुकीसाठी आता सज्ज होत आहेत। पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक आहे। छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपवाड, अमरावती, नांदेड, वाघाळा, अकोला, परभणी, जालना, चंद्रपूर आणि जळगाव, तर धुळे, अहिल्यानगर आणि लातूर या महापालिकांची ही निवडणूक होऊ घातली आहे। अशा प्रकारे 29 महापालिकांची निवडणुकीची ही रणधुमाळी लवकरच सुरू होईल। सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगाची तयारी केलेली आहे। त्याप्रमाणे तर असं वाटतच आहे की साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत निवडणुका त्यांचं जे शेड्यूल दिसत आहे, ज्याप्रमाणे प्रभाग रचना सुरू आहे, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आरक्षणाची आता जसं जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण निघालं आहे, आपण बघितलं असाल, ही जी तयारी सुरू आहे, मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे। तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल। की सातत्याने सर्वसामान्य माणसाचा जो हक्काचा माणूस असतो तो नगरसेवक असतो, तो रोज त्यांच्या सुखदुःखात असतो। गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रात इलेक्शन झालेलं नाही, कारभार झालाय, कोणी मालकच राहिलं नाही। दुर्दैव आहे की सगळी सत्ता आणि यंत्रणा सरकारच्या हातात आहे आणि पंचायत राज सत्तेचं विकेंद्रीकरण जो विचार कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी मांडला त्याच्या पूर्ण विरोधात आज राज्यात काम झालं। खूप दुर्दैव।